सांगू, ऍक्च्युली इट इज सो कूल. मला विचारा की 84 पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय, हा खरं तर आदर्श असतो. अडचण कशाची? आता अडचण कशी येऊ शकते? तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते, तेव्हा अडचण येते. दोघांना कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी येते. अडचण नाही हे महाराष्ट्राने नेमकी कसं घ्यायचं? म्हणजे तुम्ही म्हणता ना दोघांनाही अडचण नाहीये, महाराष्ट्राने कसं बघायचं याच्याकडे? पवार साहेब हॅज प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स. त्यांचा करिअर ग्राफ बघा ना. त्याला मी कोण आहे? मी तर खूपच लहान आहे त्यांचा ग्लोरियस करिअर बद्दल. दादा म्हणतायत की साहेब हट्टीपणा करतायत. आमचा तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण जरा. मी कशाला सांगू? उभ्या महाराष्ट्राने पाहिले ते. वयाचा मुद्दा काढत असताना काल रोहित पवारांना बच्चा म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला त्यांना उत्तर देणे. दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच, कारण दादा आता सिनियर सिटीजन आहेत. दादाच ऑलमोस्ट 65. त्याच्यामुळे दादा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान, त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं. त्याच्यात वयाची अट नाही. लेट मी कंप्लीट. तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही. त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावा तर दादाचा वैयक्तिक प्रश्न, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. एक. दुसरं, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे, त्याच्यामुळे ही 65, सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड. आणि 65 इज सिनियर सिटीजन. 60 नंतर या देशात सिनियर सिटीजन. आणि तिसरी गोष्ट, नथिंग रॉंग इन बीइंग अ सिनियर सिटीजन. माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे. 60 यार, याचा मत करो. माझा नवरा ते पण आहे 60. त्याच न्यायाने दादा साहेबांना म्हणतात रिटायर व्हा, मग त्याच न्यायाने तुम्ही दादांना म्हणा का रिटायर व्हा. नाही, मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. मी माझं आयुष्य. तुम्ही बच्चा म्हणला म्हणून, विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणतो, त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून. एक. पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते, म्हणजे इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री